नमस्कार. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट या यूट्यूब चॅनलमध्ये मैदानी गप्पा या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत ज्यांचा जन्म जरी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला नसला तरी त्यांची कर्मभूमी किंवा त्यांचं बालपण हे संपूर्ण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालं आणि तोच खेळाडू म्हणजे संदीप कामत आज आपल्यासोबत स्टुडिओत आहे. आज आपण त्यांच्यासोबत मैदानातील बऱ्याचशा अशा आठवणी रंगतदार करणार आहोत. चला तर मग भेटूया संदीप कामत सर यांना. फर्स्ट ऑफ ऑल शेखर सर बोलवल्याबद्दल, इथे तुम्ही मला बोलवलं त्यासाठी मनापासून तुमचे धन्यवाद मानतो. क्रिकेट कुठून सुरू झालं? सर लहानपणापासून मला आवड होती क्रिकेटची, पण 10वीत असल्यापासून मी क्रिकेट खेळतोय आणि माझ्या गावातल्या संघातून मी खेळतोय, म्हणजे खेळायचो. लिंगदेवता पिंगोळी, राजा मोठे कॅप्टन होते, लहू कोरचुईकर सर होते. तिथून माझी जर्नी सर स्टार्ट झाली क्रिकेट खेळायची. सर आमचा संघ खुला अंडरमध्ये चांगला होता, आम्ही खुला अंडर खूप खेळायचो. तिथे आम्ही बरीच बक्षिसं पण मारली. पण काय झालं, मीच आणि आमचा ओरमचा संघ होता, तिथं पण चांगले प्लेयर्स होते, बट त्यांच्यात मी होतो यंग, मी खुला अंडर खेळायचो. म्हणून मला असा चान्स भेटला, मला चान्स दिला. चांगला फिल्डर होता, चांगला खेळाडू दिसतोय, म्हणून चान्स दिला आणि तो चान्स मी ग्रॅब करून स्लोली त्यांच्या संघात खेळलो. आणि मग पुढे काय झालं, असंच आमचा एकदाच असा संघ आमचा आंबेडकर नगरमध्ये खेळायला गेलो होतो आणि तिथं असे मोठे संघ आले होते, यंग बॉयज कुडाळ, दीपक 11, पोलीस बॉयज, भद्रकाली पिंगोळी, हे जे नावाजलेले संघ त्या टाइमला. त्यांच्याबरोबर सर आम्ही इथं आलो आणि त्या टाइमला मी निदर्शनात आलो, बाबा हा पिंगोळी गावात एक प्लेअर आला आहे. अशी माझी जर्नी चालू झाली. लिंगदेवतामध्ये मी खेळायचो, बॅट्समन म्हणूनच खेळायचो, बट फिल्डिंग माझे सर प्लस पॉईंट होतं. मी तुम्हाला पण माहिती असेलच, तुम्ही पण माझ्याबरोबर बरेच सामने खेळलात. फिल्डिंग माझे अप्रतिम असल्यामुळे मी टीम मध्ये बनायचो. भले माझी बॅटिंग नाही झाली, मी बॅट्समन म्हणूनच होतो, बट मी विकेट किपर आणि फिल्डिंग मध्ये माझा चांगला रोल होता. मी ग्राउंड खूप कव्हर करायचो, त्याच्यामुळे मी संघात होतो. त्यानंतर तुमचा खेळ बहरात आला, हळूहळू तुम्ही पोलीस बॉयज संघात दिसला. हो, पोलीस बॉयज मध्ये खेळत असताना प्रत्येक खेळाडूचा वेगळा अनुभव आला असेल. त्यातल्या त्यात पोलीस बॉयज मध्ये खेळत असताना कोणत्या खेळाडूची शैली तुम्हाला जास्त भावली? पोलीस बॉयज मध्ये सर मी तर आलोय सर एका छोट्या गावातून खेळायला आलेलो. मग हे सर्व मोठे प्लेयर्स होते माझ्या नजरेत तरी. त्यामध्ये बंड्या बहिरे होता, अलंकार राहुल होता, अभि राहुल होता, जयदास गाडी होता, रॉजर बोगाटी होता, रुपेश जाधव होता. हे सर्व म्हणजे हे जे लिजंड्स होते, लिजंड्स म्हणायला हरकत नाहीत, कारण हे सर्वांनी नाव कमवून गेलेत. म्हणजे अजूनही खेळत असतील किंवा कामानिमित्त बाहेर गेले असतील, बट ह्यांच्या बरोबर खेळायला जो मला जी संधी मिळाली ते मी माझं भाग्य समजतो. तुम्ही सहदेव बहिरेंबद्दल बोललात. मला वाटतं सहदेव बहिरे कुडाळातला एकमेव खेळाडू होता जो 360 होता. 100% सर, 100%. आणि सहदेव बहिरेंनीच मला अपॉर्च्युनिटी दिली स्टार्टिंगला. मी गावाच्या टीम मध्ये खेळायचो, आता मी तुम्हाला मेन्शन केलं तसं लिंगदेवता पिंगोळी मधून. तिथून मी आंबेडकर नगरची टुर्नामेंट होती, तिथे आम्ही फायनल मारली आमच्या गावाच्या संघाने. तो एक मोठा जल्लोष होता, कारण आम्ही बऱ्याच चांगल्या संघाला हरवलो होतो. आणि तिथून मी आलो, मग मंदा नाईकनी, बंड्या बहिरेंनी मला बऱ्यापैकी सपोर्ट केला. टीम मध्ये जागा म्हणजे खेळायचो मी, आणि त्यांनी मला हे जे लिजंड्स असताना पण त्यांनी मला संधी दिलं, प्रमोट केलं अप दी ऑर्डर बॅट करायला. इव्हन मी शिवा दळवीचा पण आभार मानेन, त्यांनी पण मला खूप चान्सेस दिले. मी पण त्यांच्या टीम मधून खेळलो. जेव्हा पोलीस बॉयजची म्हणजे हे सर्व नोकरी निमित्त जेव्हा बाहेर गेले, मग पोलीस बॉयजचे पण थोडे खेळायचे कमी झाले आणि मग मी दीपक मधून खेळायला लागलो. आमचं कॉम्बिनेशन बरं चालायचं दीपक आणि पोलीस बॉयज मध्ये. दीपक 11 मध्ये खेळत असताना बरेचसे खेळाडू तुमच्यापेक्षा सिनियर खेळाडू तुमच्या सोबत खेळत होते. आबा जळवी असतील, शिवा जळवी, अण्णा जळवी. सर्वात महत्वाचा त्यांच्या टीमचा जो ओपनर बॅट्समन होता पासून लांब झाला, पण अण्णा जळवी हे नाव सिंधुदुर्गात भल्या गोलंदाजांना घाम फुटत होता. आणि तो असा फलंदाज होता जो समोरच्या टीमच्या टफ बॉलरलाच तो चांगले रन्स मारायचा. आणि त्यावेळी सर तुम्हाला सांगतो, एका ओव्हरला 14-15 रन्स काढणं सोपं नव्हतं. अण्णा जळवी मारायचा आणि पॉवर प्ले हा विषय नव्हता त्यावेळी सर्व प्लेयर्स बाउंड्री लाईनवरच राहायचे. आय थिंक 1 किंवा 2 प्लेयर समोर असेल. त्या काळात अण्णा जळवी आउट ऑफ द पार्क म्हणा हरकत नाही, बैठक शॉट मारायचा.
अण्णा दळवी सोबत एका खेळाडूला विसरून चालणार नाही, तो म्हणजे संदीप टेमकर. रन मशीन. कारण संदीप टेमकरचा गेम आपण बऱ्याच वेळा जवळना अजूनही बघत आहोत. अजूनही बघतोय. परंतु आजकाल नवीन फॉर्मॅटमुळे संदीप टेमकरला बरीचशी कमी संधी मिळते, त्याबद्दल काय सांगशील? सर कसं आहे, त्या काळात तसे मॅचेस व्हायचे सर, 7 ओव्हर 8 ओव्हर 6 ओव्हर, आणि बॉल मध्ये पण थोडं व्हेरिएशन असतं. आता बघा ट्रॅव्हल होणारे बॉल आहेत, टेनेक्स हेडली, त्यावेळी MRF चे बॉल असायचे किंवा आणखी इतर कुठल्या कंपनीचे बॉल. 6 मारणं कठीण होतं. त्यासाठी मी आबाजळवीचे आभार मानेन. कुठे 6 जात नव्हतं, तिथे आबाजळवी 6 मारायचा. आम्ही खूप लोकल टुर्नामेंट्स खेळल्या, पंडूर, डिगस, इतर काही पांगरड. त्यामध्ये आमचा रोल काय होता, 6 ओव्हरच्या मॅचला तुम्ही 5 ओव्हरला 35 रन काढा, लास्ट ओव्हरला आबा 2 6 हमखास मारतो. ह्या कॉम्बिनेशनने आम्ही सर बरेच टुर्नामेंट जिंकले. आणि आपल्याकडे बॉलर्स होते, मी परत मेन्शन करतो, मयू जळवी चांगला बॉल वळवायचा, शिवा जळवी चांगला बॉल वळवायचा. त्यावेळी कटर नसायचे, पण दीपक मध्ये हे 2 कटर आहेत. सचिन हळदणकर लेग ब्रेक टाकायचा. मी त्याच्याबरोबर थोडे कमी सामने खेळलो, बट त्याची बॉलिंग जी होती त्यामुळे आम्ही कमी रन्स तरी काढले बॅट्समननी, संदीपनी, अण्णानी, मी. शिवा पण अप टू ऑर्डर खेळायचा. आता शिवा पाटी खेळतोय, कदाचित नवीन पोरगे आले चांगले खेळतात म्हणून तो स्वतः बॅक डाऊन च्या ऑर्डर खेळतोय. बट त्यावेळी शिवा हा 1 डाऊन लेवलचा बॅट्समन होता. इव्हन प्रसाद जवळी पण वर येऊन चांगला खेळायचा. अशा संघात मला खेळायला मिळालं, हे पण मी माझं भाग्य समजतो. पोलीस बॉयज आणि दीपक 11. निश्चितच सांगेन, किशोर शेलटकर सरांनी पण मला बरेच वेळा, म्हणजे मी जेव्हा कॉलेजला होतो त्यांनी मला गाईड केलंय, असं खेळत जा, असं प्रॅक्टिस करत जा, असा खेळ, तुझा गेम चांगला आहे. आणि त्यांनी पण मला 5-6 टुर्नामेंट, जास्त नाही मी यंग बॉयज मधून खेळलो, पण 5-6 टुर्नामेंट मी खेळलो. तुम्ही पण खेळलात शेखर, आपण गेलो होतो एकदा वैभववाडीला, आठवा. टेनिस क्रिकेट खेळता खेळता तुम्ही लेदर क्रिकेट पण खेळायला लागला. ऍक्च्युली सर, मी लेदर आधी खेळायचो. लेदर क्रिकेट मी आधी खेळायचो. मी कॉलेजच्या टीम मधून खेळायचो, प्लस मी वेंगुर्ल्यात खेळायचो, वाडीत खेळायचो. इनफॅक्ट मी लेदर कर्नाटकामध्ये पण खेळायचो. आमचे जे कास्टचे मॅचेस होते तिथे पण मी लेदर खेळायचो. सो लेदर मी खेळायचो, त्याच्याबरोबर मग टेनिसमध्ये आलो जायचं. म्हणजे मी खेळायचो त्यावेळी लेदरला एवढं कव्हरेज नसायचं, आणि थोडं फिनान्शियल प्रॉब्लेम आल्यामुळे मला कॉलेजवर आणि इतर काही गोष्टींवर पण लक्ष द्यावं लागायचं. त्याच्यामुळे मला फुल फ्रेश लेदरला जाता आलं नाही. मग मी टेनिस कंटिन्यू केलं. खेळ आणि काम यातला समन्वय कसा साधला? सुरुवातीला मी थोडं खेळावर जास्त प्राधान्य द्यायचो, कामावर माझं लक्ष नसायचं. पण हळूहळू समजलंय की खेळ पण पाहिजे, पॅशन आहे, खेळ पण पाहिजे, आणि काम पण इम्पॉर्टंट आहे. आणि मी अशा क्षेत्रात आहे, मेडिकल फील्डमध्ये मी काम करतो, सो मला ते मॅनेज होतं, मॅचेस आणि आपलं काम. सर, कुडाळातल्या बऱ्याच मैदानात आपण खेळलोय, बघितलाय तुमचा खेळ जवळना बघितलाय, तुमच्या सोबत खेळलोय. ते खोडदेश्वर मैदान, आपल्या कुडाळ पिंगुळी येथील एक मैदान होतं, खोडदेश्वर मैदान. हो. खोडदेश्वर मैदानात ऍट ए टाइम 2 मैदानावर सामने चालायचे. त्या मैदानाच्या बऱ्याच आठवणी तुमच्याकडे आहेत, हो. नक्की जाणून घ्यायच्या आहेत. हो शेखर सर, ते असं मैदान होतं की दोन्ही ठिकाणी मॅचेस चालू असायचे, म्हणजे प्रेक्षकांना डबल आनंद बघण्याचा मोका. तिथे पण चांगली मॅच, इथे पण चांगली मॅच, एकच ग्राउंड. मला आठवतंय आमची मॅच आय थिंक माऊली साळगाव बरोबर होती, सेमीफायनल होती. आपण पोलीस बॉयज मधून, आपण दोघे एकत्र होतो, पोलीस बॉयज मधून खेळायचो. आणि माऊली साळगाव पण त्यावेळी पण खूप चांगला संघ असायचा, दर्जेदार संघ होता. दर्जेदार संघ. आशिष तळेकर त्यावेळी फॉर्म मध्ये होता. अंकुश सर तर मला अजूनही ते आपलं कुडाळ संघाचं प्रतिनिधित्व करतायत, साळगाव सॉरी बांबाडे संघाचं प्रतिनिधित्व करतायत, अजूनही ते गावातला संघ उतरवतायत. अंकुश सर त्यावेळी असे बॉलर होते की 6च्या 6 बॉल ते यॉर्कर मारायचे, आणि पेस होता भन्नाट त्यांना. तर असं इन्सिडेंट असं आलं की आय थिंक आम्ही काहीतरी 4 ओव्हरला 60 रन काहीतरी चेस करत होतो, आणि आमचे ओपनर साई नाईक होते, आमच्या टीम पोलीस बॉयजचे ओपनर, आणि तातोबा परब तात्या हे ओपनर होते, आणि मग बैरे होता. हे आय थिंक फ्लॉप गेले, म्हणजे आउट झाले लवकर. आणि मग माझ्यावर आणि तुमच्यावर जबाबदारी आली, आणि माझं तेवढी फिजिक नव्हती की तो बॉल षटकाराच्या बाहेर मारायचा. तर मला असं आठवतं मी पेडल स्विपचे 6 बाउंड्री मारले, तुमच्याबरोबर माझी पार्टनरशिप झाली, आणि आम्ही ते 2 बॉल ठेवून ती मॅच जिंकलो, आणि फायनल पण आम्ही जिंकलो ती. मला वाटतं तीच स्पर्धा होती ज्या स्पर्धेत दीपक 11 संघ काही कारणास्तव स्पर्धेबाहेर गेला होता. हा, काही कारणाचं आय थिंक ती स्पर्धा होती, दुसऱ्या ग्राउंडवर मॅच होती, आणि काहीतरी असं काही इन्सिडेंट घडलं. ते मला पण आता एक्झॅक्टली काय आठवत नाही काय घडलं. कारण त्यावेळी दीपक 11 संघ एवढा बरात होता की
भल्या भल्या संघांना तो मात द्यायचा. आणि त्यावेळी आपल्याला एक बेनिफिट होतं की तो संघ त्या स्पर्धेदरम्यान नाहीये, त्यामुळे थोडं दडपण पण कमी झालेलं होतं. समोर गोलंदाज कोणी असले तरी आपण फलंदाजी करत होतो किंवा आपला संघ आपल्याला मोटिवेट करत होता, आपण हा सामना जिंकू शकतो. मला एक गोष्ट अजूनही आठवते की तो सहदेव बैरे हो, कॅप्टन. आपल्यापेक्षा एवढा सिनियर खेळाडू असूनही तो आपल्यालाही सन्मान द्यायचा, प्रत्येक गोष्ट समजवायचा की कुठल्या सिच्युएशनला काय करायचंय, कुठल्या बॉलरवर अटॅक करा. म्हणजे आपण प्रत्येक वेळी बोलतो की 12th मॅन आपल्याकडे पाहिजे. क्रिकेटमध्ये 12th मॅनची जबाबदारी खूप मोठी असते, कारण आपल्यापर्यंत जो मेसेज पोहोचवायचा आहे तो 12th मॅन घेऊन येतो. पण तेव्हा ती 12th मॅनची पद्धत नव्हती. स्वतः कॅप्टन किंवा संघातलं कोणी येऊन आपल्याला सांगायचं. त्याला शैलेश माडखोलकर हो, आधीपासून चांगलाच खेळायचा तो. हार्ड हिटर म्हणण्यापेक्षा तुम्हाला पण माहिती असेल सर की स्टार्टिंगला जेव्हा ठोकी असायची, हे आता ठोकी असताना शैलेश काय बॉल टाकायचा. तुम्ही पण मला वाटतं एकदा ते संदेश पार्टीला काहीतरी 3 रन दिला नव्हतं. मी पण पहिल्यांदा ठोकीच बॉलर होतो. जोक सपाट, पण आता ठोकीचा विषय निघाला म्हणून सांगतो. रुपेश जाधव आणि राकेश जाधव हे दोन भाऊ. बंधू आपल्या टीमचा बॅकबॉन होते. 100% सर. त्यांचे वडील पोलीस होते, त्याच्यामुळे ही पोलीस कॉलनीमध्ये हे कुडाळमध्ये राहायचे आणि पोलीस बॉईज मधूनच हे दोन्ही खेळायचे. रुपेश जाधव म्हणायचं असेल तर 2 स्पीड गन कुडाळमध्ये, अंकुश बांबर्डेकर आणि रुपेश जाधव. रुपेश जाधवला एवढा भन्नाट पेस असायचा की समोरचा घाबरायचा त्याला खेळायला. रुपेश बद्दल काय सांगायचं. रुपेशने एवढी मैदानं आपल्या गोलंदाजीच्या शैलीवर गाजवली की फ्रेंडशिप चेनवन सारख्या संघातही त्याची वर्णी लागली. तशीच आपल्या कुडामधील अजून एक खेळाडू ज्याला अंडर एस्टिमेट केलं जाते, रोहन कुंभार हा एकेकाळचा कुडाळचा स्टार खेळाडू. रोहन कुंभार बद्दल मी जास्त तुम्हाला सांगेन, कारण रोहन आणि मी बरीच वर्ष आम्ही एकत्र खेळतोय. इवन लिंगदेवता पिंगुईने जी फायनल मारली होती तुम्हाला सांगितलं ती स्टार्टिंगला, त्या संघात रोहन कुंभार होता. तो त्यावेळी कुणात खेळला नव्हता, यंग होता, 10वी-12वीत होता, आय थिंक सेम ऑफ माझ्या एजचा होता. आणि तेव्हा हा रोहन प्रॅक्टिस करायचा, मला माहिती होतं. तेव्हा मी माझ्या कर्णधाराला सांगितलं, राजा मुंडेला, आपण रोहन कुंभारला खेळवूया, चांगला बॉलर आहे, आपली एक ओव्हर निघेल. आणि आम्ही त्याच्यामुळे त्यांनी चांगली बॉलिंग पण टाकली आणि आम्ही ती मॅच पण जिंकलो होतो. अचानक क्रिकेट पासून लांब जाण्याचं कारण काय. रोहन अचानक क्रिकेट पासून एवढा लांब झाला. कसं आहे सर, क्रिकेटर म्हटल्यानंतर कधी अप्स अँड डाऊन्स हे असतातच. तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. माझे पण डाऊन्स खूप आले, अप असताना पण माझे डाऊन्स पण खूप आले. रोहन कुंभारने एक काळ असा गाजवला, त्यांनी रोहित स्पोर्ट्स सारख्या संघातून पण त्यांनी प्रतिनिधित्व केलं, फ्रेंडशिप चेनवन मधून पण खेळला. बट काही नंतर तो फ्लॉप झाला आणि मग तो निघून गेला निघून. असं नाही म्हणत आहे की तो फुल्ली फ्लॉप झाला, बट चांगल्या टीम मधून खेळायचा राहिला आणि अजूनही त्याच्याकडे गेम आहे. अजूनही आम्ही आता खेळतो, आमचे T20s असतात, तो येतो, चांगलं टाकतो बॉलिंग, चांगला खेळतो. आता कुडाळचा खेळाडू आहे म्हटले, कुडाळच्या संघाने त्याला पाठिंबा दिला पाहिजे होता, त्याला खेळवलं पाहिजे होतं. बऱ्याच वेळा होतं, अपडाऊन्स प्रत्येकाच्या जीवनात येतात, त्यानंतरही प्लेयर कमबॅक करतात. हाच तर सर मोठा रोल आहे ना, तुम्ही प्लेयर्सला किती बॅक करताय त्या स्टेजला. असं नाही की एक सीझन खराब गेला म्हणजे तुम्ही त्याला डावळणार किंवा तू बाबा खेळू नकोस. तुम्ही प्लेयर्सला बॅक केला तरच तो प्लेयर तुमचं नाव पुढे आणणार. आता तुम्ही योगेश पेंटरचं पण इंटरव्ह्यू ऐकलं असेल, 2 वर्ष तो फ्लॉप होता, बट टीमनी त्याला सोडलं नाही, इव्हन त्यांनी पण टीमला सोडलं नाही. तर रोहनच्या बाबतीत पण रोहन पण थोडा डिप्रेस पण झाला असेल की माझा पण परफॉर्मन्स होत नाहीये, पण अजूनही तो सेम माझ्या एजचा आहे, अजूनही तो कमबॅक करू शकतो, असं काही नाहीये. अजूनही टुर्नामेंट्स होणार आहेत, अजूनही मॅचेस आहेत. बट आता बेटर वे, आता तो का टीम मध्ये नाहीये, इव्हन मी का टीम मध्ये नाहीये, तो आता कोण असेल कॅप्टन, जे काय असतील कॅप्टन, त्यांना बेटर वे माहिती असेल. बेटर वे आपल्यापेक्षा पण चांगले प्लेयर्स आहेतच टीम मध्ये. सो 11 प्लेयर्सची तर टीम बनणार आहे. तालुक्याच्या संघाबद्दल काय सांगाल. सांगायचं गेलं तर आमची कुडाळची टीम खूप स्ट्रॉंग आहे, बट एक परफेक्ट कॉम्बिनेशननी जर खेळले तर आमच्या कुडाळच्या टीमला हरवणं सोपं नाही आहे. बऱ्याच वेळा आपण बघितलंय
फ्रेंडशिप चेनवन असू द्या किंवा रोहित स्पोर्ट्स असू द्या, या संघांवर देखील या संघाने मात केलेली आहे बऱ्याच वेळा. कारण ग्रामीण क्रिकेट खेळत असताना हे संघातले खेळाडू आपल्या पंचक्रोशीच्या असतील पंचक्रोशीमध्ये किंवा यायचे. आपल्या दशक्रोशीच्या Yes, yes. खेळायला खूप वेळा- यायचे आणि त्यांना बऱ्याच वेळा आपण पराभव केलेला होता. खूप परंतु आता आपल्या संघाला तालुका क्रिकेट स्पर्धेमध्ये जिंकणं कठीण जातंय. टीम तर सर बघा, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे आपण त्यावेळी त्यांना हरवायचो. त्यांनी पण स्वतःला अपग्रेड केलं, त्यांनी स्वतःची पण चांगली टीम बांधली. इव्हन त्यांना एक कॅप्टन आहे गोपाळ भट्टा. गोपाळ भट्टा सरांच्या पुढे कोण नाही बोलत. त्यांचं म्हणजेच सांगण्याचा उद्देश तुमचा असा आहे की कुडाळच्या संघाला लीडर नाहीये. एक कॅप्टन पाहिजे सर. एक कॅप्टन असेल, कोणी असेल, जोएल असेल, सोहेल असेल, रुपेश तांडेल असेल, एक कॅप्टन असेल तरच टीम चांगली बनते. आणि मी तुम्हाला सांगितलं असं कॉम्बिनेशन पाहिजे. आमच्या टाइमला सर कसं असायचं, कॉम्बिनेशन असायचं. आम्ही 10 बॅट्समन घेऊन नाही जायचो किंवा 10 बॉलर घेऊन नाही जायचो. 5 परफेक्ट बॅट्समन, 2 ऑलराऊंडर, 4 बॉलर, बात खतम. आता कसं झालंय, आता कुडाळ टीम मध्ये बघायला गेलं तर सगळेच कॉम्पिटिशन, सगळेच चांगले प्लेयर, नो डाऊट, सगळ्यांकडे टॅलेंट आहे. ओपनिंग पासून मिडल ऑर्डर पासून इव्हन आमचे बॉलर्स पण चांगले खेळतात, म्हणजे पार्ट टाइम बॉलर म्हणता येईल. बट कॉम्बिनेशन कुठेतरी जुळत नाही, म्हणून आम्ही कुठेतरी हरतो. विजयाच्या जवळ म्हणजे चषकाच्या जवळ जाऊन बऱ्याच स्पर्धांमधून आपण हरून मागे आलो. एकत्र खेळत असताना बघितलं तर आपण छत्रपती चषक, हो, छत्रपती चषकात आपण 2 वर्ष सेमीफायनलला जाऊन हरतो. हार्ड लक होतं सर. एक एक TTMM मध्ये आपण दोघे एकत्र होतो. जोएल नाईक कॅप्टन होते, स्वतः पण ते चांगले खेळले, स्वतः आम्हाला चांगलं त्यांनी मोटिवेट केलं, चांगलं खेळायचं. आणि जोएल नाईक बद्दल बोलायचं गेलं तर खूप कॅल्क्युलेटेड बॅट्समन. असे बॅट्समन म्हणजे तुम्हाला कसं सांगू, आता अद्रुम असतात, कुठल्या तालुक्यात कुठल्या जिल्ह्यात. कॅल्क्युलेटेड खेळतो तो, रिस्क घेतो, पण कॅल्क्युलेटेड रिस्क घेतो. त्याच्यामुळे तो आजपर्यंत आतापर्यंत सक्सेसफुल झाला. त्याचं क्रिकेट, तुम्ही त्याचा इंटरव्ह्यू ऐकलं असेल, म्हणजे तुम्हीच घेतला, बट त्याचं क्रिकेट करिअर लेट स्टार्ट झालं. बट त्याचं शॉर्ट करिअर अजूनही चालू आहे. पण शॉर्ट करिअर मध्ये त्यांनी खूप अचिव्हमेंट केलं जोएल नाईक. त्यानंतर दुसऱ्या पर्वात देखील तुम्ही कुडाळच्या संघात होतात, एम्पायर जिम कुडाळ, येस आणि तोही सामना 1 चेंडू 5 धावा. येस. आणि आणि असालीने रिव्हर्स स्वीप मारली आणि तो पण आम्ही हातातलंच घालवलं. तिथे थोडं माझ्याकडून पण एक मिसफिल्ड झालं होतं, बट तो गेमचा पार्ट आहे. 17 रन राहिले होते सर. मिसफिल्ड झालंय, त्यांनी 8 रन्स मारले, स्ट्राईक चेंज झाली, आय एग्री. बट 17 रन्स मला असं वाटतं त्या एवढ्या मोठ्या ग्राउंडवर डिफेंड केलं पाहिजे होतं. बट काय हार्डलक, आमच्या वेनी गेलं नाही, आमचं कॅल्क्युलेशननी नाही गेलं. आणि हॅट्स ऑफ टू अपाली. अपालीने तो त्यावेळी तो शॉट खेळला. नक्कीच 1 बॉल 5 आणि रिव्हर्स. कारण बऱ्याच वेळा कॉमेंटेटर सांगत असतात की रिव्हर्स हा फटका असा आहे की तो लागला तर आभार, नाही तर बरबाद. बरोबर आहे शेखर सर, तुम्ही म्हणता. दुसरा बॅट्समन असलं तर कदाचित डाऊन द विकेट किंवा शफल होऊन लेग साईडला मारण्याचा प्रयत्न करणार असता. बट अपाली त्या ग्राउंडवर खेळला होता आणि मला असं वाटत होतं की त्यांचे बरेच बॅट्समन हिटर, राजा नाटेकर म्हणा, बबल नाईक म्हणा, हे सगळे हिट करायच्या नादातच आउट झाले होते. आणि तो जो एंड होता, मिड विकेटचा जो एंड होता, तो खूप लांब होता सर. आणि विंड होता तो ह्या साईडला होता, त्याच्यामुळे कदाचित अपालीने तो रिव्हर्स स्वीपचा मनावर घेतला. कारण एकमेव ऑप्शन होता, नाही तर तो 6 मारू शकला नसता. रिव्हर्स स्वीप मुळे तो 6 केला आणि आम्ही ती मॅच हरलो. सावंतवाडीत SPL स्पर्धा लागलेली, सिंधुदुर्ग प्रीमियर लीग सावंतवाडीच्या मैदानावर, जिमखाना मैदानावर स्पर्धा लागलेली होती. अचानक तुम्हाला संधी मिळाली. काय झालं होतं, निंबळा संघ होता तो. मी आदल्या दिवशी मॅच बघायला गेलेलो, कारण आदल्या दिवशी आय थिंक दाजी नाईकची वगैरे मॅच होती, मोठ्या प्लेयर्सची मॅच होती. म्हटलं बघायला जाऊया. आणि मॅच बघायला गेल्यानंतर मला असं कळालं, साई नाईक आला माझ्याकडे. तिथे ते जिमखान्यावर जे देवाचं मंदिर आहे तिथे साई नाईक आला आणि साई नाईक म्हणायला लागला, अरे आमचा असं असं एक प्लेअर सौरभ राऊत इंज्युअर्ड झालाय, मोठ काहीतरी मोडलं. तर त्यांनी म्हटलं ठीक आहे. मी म्हटलं मला काय प्रॉब्लेम नाही, येतो खेळायला. मग त्या रिप्लेसमेंट प्लेअर म्हणून मी गेलो. आणि ती SPL संजू परब सरांनी भरवली होती, सावंतवाडी नगर अध्यक्ष चषक म्हणून. तर त्यांनी ती टुर्नामेंट भरवली होती आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1 लाखाची ती पहिली टुर्नामेंट होती, पहिली टुर्नामेंट. त्यानंतर बाकी सगळे टुर्नामेंट झाल्या, बट ती आधी पहिली टुर्नामेंट होती सिंधुदुर्ग जिल्ह्यात. आणि त्या स्पर्धेदरम्यान तुम्ही अतिशय सुरेख फलंदाजी करून तुमच्या संघाला विजय मिळवून दिला होता. हो,
त्यामध्ये माझ्या 1-2 मॅचेस मध्ये चांगली म्हणजे टीमला गरज असताना माझ्याकडून चांगली फलंदाजी झाली होती आणि आम्ही ते मॅचेस जिंकल्या. बट त्याच्यामध्ये ओव्हरऑल परफॉर्मन्स जर बघायला गेला तर अरविंद निंबळेकरनी चांगली गोलंदाजी टाकली. त्याच्यानंतर रंजन केणी मॅन ऑफ द सिरीज होते. त्याच्यानंतर साई नाईक पण एक क्रुशियल मॅच सेमीफायनल मॅच मध्ये आम्ही 6 ओव्हरला 80 चेस केलं, तर साई नाईकचे 40 रन्स होते त्याच्यामध्ये. ओव्हरऑल टीम परफॉर्मन्समुळे आम्ही खेळलो आणि रेडीचा बाहुबली पण होता आमच्या टीम मध्ये त्यावेळी पहिल्यांदाच. आणि आमच्या गावातला उत्तम गावडे टीम, उत्तम गावडेने पण त्यावेळी बरेच टीम खेळवल्या आमच्या. ओपन टुर्नामेंटला पण बरेच टीम खेळवले. गावातले पण उत्तम गावडे, हे नाव विसरणार नाही, त्यांनी आमचे बरेच संघ खेळवले, टीम खेळवले. क्रिकेट खेळण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते ती मैदान. येस. आपल्या कुडाळमध्ये अशी सध्याच्या काळात 2 मैदानं आहेत, पण मला वाटतं कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर जी खेळायची मजा ती तहसीलदारच्या मैदानावर खेळायला मजा येत नाही. हा, ओव्हरऑल जर तुम्ही क्रिकेट म्हणायला गेलात, मजा काय येते तर कुडाळ हायस्कूलवर जे काही टुर्नामेंट होत आहे, प्रेक्षकांची तुफान गर्दी असते आणि जो पत्र्यांचा आवाज येतो षटकार वगैरे मारल्यावर, लेग साईडला कॉलेजच्या वर मारल्यावर, तो जो बघण्याचा लांबून आनंद असतो, त्याच्यामुळे कुडाळ हायस्कूलला मी प्रथम प्राधान्य देईन. बट क्रिकेट जर असेल, क्रिकेट खेळ म्हणून असेल, तर तहसीलदार कार्यालयावर काय तुम्ही काय म्हणून बॅट्समन आहात, काय म्हणून बॉलर आहात, काय म्हणून तुम्ही खेळाडू आहात, ते तुम्ही तिथं प्रूव्ह करू शकतात. कारण ओव्हरऑल गोल ग्राउंड आहे तिथे. हा, थोडं प्रेक्षकांसाठी थोडं तिकडे सुविधा नाही आहेत, डोंगरी सोडून. डोंगरीवर सावळी आहे, त्यामुळे बरेच प्रेक्षक डोंगरीवर असतात. बट ओव्हरऑल दोन्ही ग्राउंडवर खेळायला मजा येते. बट कुडाळ हायस्कूलची मजा ही कुडाळ हायस्कूल वेगळीच असायची ग्राउंडवरची. दीपकवाल्यांनी फायनल मारले तेव्हा तू होते मी, पण काय झालं, माझ्या MR मॅच होते, त्याच्यामुळे मी सेमीफायनलला तिकडे गेलो रत्नागिरीत खेळाक, आणि तिथे पण आम्ही फायनल मारलो. इथे दीपकान फायनल मारलं आणि मेन टीम होते. माझ्या जागेवर अमित कुडाळकर गेलो. त्याच मैदानावर प्रिन्स समादेव मित्रमंडळाची स्पर्धा झालेली आणि पहिल्यांदाच म्हणजे बऱ्याच वर्षानंतर कुडाळ तालुक्यातील एखादा संघ जो ग्रामीण क्रिकेट खेळणारा संघ होता, त्या संघाने या चषकावर नाव दीपक कोरलं. 11 कुडाळ. इनफॅक्ट मी पण त्या संघाचा भाग होतो. पहिल्या दिवशी मी खेळलेलो सामना, बट माझं प्रोफेशनल फील्ड MR म्हणून मी काम करतो. आमचे मॅचेस एका दिवसाचे संडेला रत्नागिरीला होते आणि मी त्यांना ऑलरेडी आधीच कमिट केलं, कारण आम्हाला तिथे महिनाभर आधी कमिट करावं लागतं, तुम्ही अवेलेबल आहात की नाही. तर तिथे मी माझी अवेलेबिलिटी सांगितली होती, त्याच्यामुळे मी इथं फायनल खेळू शकलो नाही. ही खंत ही राहणारच. बट ओव्हरऑल मी खूप खुश आहे की आमच्या कुडाळच्या संघाने, माझ्या संघाने, किंवा मी ज्या संघात खेळलो त्या संघाने एवढ्या मोठी प्रिन्सची स्पर्धा आम्ही जिंकलो. आणि त्या स्पर्धेत संदीप टेमकर मॅन ऑफ द सिरीज होता. असं नॉर्मल फक्त बॅट्समन मॅन ऑफ द सिरीज तुम्ही कुठे बघणार नाही, बट त्या स्पर्धेत तुम्ही बघितलं नक्कीच. म्हणजे काय लेवलचा तो होता त्या काळात बॅट्समन. त्या स्पर्धेदरम्यान आपल्या संघात कोल्हापूरचा विकी पुजारा. विकी पुजारा. त्या स्पर्धेदरम्यान आपल्या कुडाळातील अजून एक खेळाडू जो सध्या क्रिकेट क्षेत्रापासून वंचित दिसतोय, त्याचं नाव किरण गावडे. किरण गावडे हा गोलंदाज म्हणूनच संघात आला. त्यांनी बरीच वर्ष गोलंदाजीच्या जीवावर बऱ्याच संघांना विजयी मिळवून दिला, परंतु तो आजकाल कुडाळच्या संघात दिसत नाही. किरण गावडे म्हटलं तर आता मी मगाशी कंपॅरिझन नाही करत आहे, बट त्या लेवलचा बॉल अंकुश बांबार्डेकर सर, भूपेश सर मेन्शन केलं, रोहन कुंभार, तसंच किरण गावडे म्हणून एक पेसर होता. आमचा तो स्ट्राईक बॉलर असायचा, कुठे पेस टाकायचा, एवढं भन्नाट पेस मध्ये टाकायचा. बरेच सामने मी त्याच्यावर खेळायचो. आणि डाऊन टू अर्थ माणूस, खूप डाऊन टू अर्थ. तुम्ही काय त्याला सजेशन देणार, आता मी बॅट्समन, मी तर बॉलर नाहीये, बट मला वाटलं की समोरचा बॅट्समन कसा खेळतोय, सजेशन कूल ऐकून घ्यायचं आणि तो त्याच्यावर रिॲक्ट करायचा, सांगायचं मग मी असं केलं तर असं करू का. इव्हन शिवा जळवी जरी मोठा बॉलर असला तरी तो सगळ्यांचं ऐकून घेतो. तो ऐकून घेतो, अरे शिवा असं नको, असं करू, ऐकू. मग तो त्याच्यावर त्याला वाटलं बाबा असं नाहीये, असं करतो, तो ऑप्शन सांगायचा, मग असं करूया, पण ट्राय करायचं. मग त्यामध्ये तो सक्सेसफुल झाला. नक्कीच. मला आठवतं की कुडाळमध्ये T10 स्पर्धा भरवलेली होती. MIDCच्या मैदानावर ती स्पर्धा होती आणि आपण 12चं स्क्वॉड बनवलेलं होतं. हो. आणि त्या 12च्या स्क्वॉडमध्ये मी 12वा खेळाडू होतो. परंतु आपली सेमीफायनलची मॅच अंकुश बांबार्डेकर सरांच्या संघाबरोबर लागलेली. बरोबर. त्या
मॅचच्या दरम्यान जेव्हा शिवा दळवी याला वाटलं की मैदानात जेव्हा आपली आता गरज नाही, कारण लास्ट ओव्हर बॅटिंग करायची होती आम्हाला, रोहन कुमार सोबत होता माझ्या, म्हणजे मैदानात खेळत होता, आणि त्यावेळी शिवाने डिसिजन घेतलं की तू इन हो आणि मी बसतो. बरोबर. म्हणजे हा दिलदारपणा पण त्याच्याकडे होता. दिलदारपणा म्हणण्यापेक्षा तो टीमचा विचार करत असायचा. तो 100% टीमचा विचार करतो. जर इंडिव्हिज्युअल विचार केला असता तर आज आम्ही इथे दिसलो नसतो तुमच्या स्टुडिओमध्ये इव्हन क्रिकेटला. तो परफॉर्मन्सवरच सर्व प्लेयर्सला चान्स द्यायचा, आणि इव्हन त्याला वाटायचं की बाबा हा परफॉर्म चांगला करतो, चला ह्याला ऑपॉर्च्युनिटी देऊन बघूया. सिम्पल. मला आठवतंय की ती स्पर्धा होती कारगिल चषकाची, म्हणजे कारगिल हॉटेलच्या मागे डीपी गवस आठवतंय मला. हा. आणि सोनू राणे यायचा होता. सोनू राणे आणि अमित कुडाळकर यायचे होते. आणि एकाच्या जागेवर मला बाहेर बसवायचं होतं, तर मी त्या मॅच मध्ये त्याला बोललेलो. म्हणजे ऍज अ मला आता खंत वाटते की ग्राउंड मध्ये अशा गोष्टी होत राहतात, परंतु आजपर्यंत ती गोष्ट त्याच्याही मनात लागून राहिली किंवा माझ्याही मनात लागून राहिलेली आहे. मी आज खरंच या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्याची माफी मागतो. ज्याची खेळाडू म्हणजे ज्याचा खेळ बघण्याला तुम्हाला खूप आवडतो. सध्या तरी आता जर रिसेंटली बघायला गेला तर रिसेंटली यंग जनरेशन मध्ये तर बबल नाईक खूप स्फोटक खेळतो. समीर वेंगुर्लेकर आहे ऑलराऊंडर परफॉर्मन्स. आपल्या कुडाळ तालुक्यातला जर विचार करायला गेला तर सोहेल खूप चांगला खेळतो, जोएल खेळतो, आहेत चांगले प्लेअर. कणकवली तालुक्यातून जो बघायला गेला तर विकास कदम, तो जो पाठी बसून जो मारायचा. प्रत्येकाचा काळ असतो सर, प्रत्येकाचा काळ असतो. लिजेंड खेळाडू मध्ये तुझा आवडता खेळाडू? लिजंड तुम्ही सिंधुदुर्ग मराठीत सांगताय काय? असे आहेत तसं लिजंड्स मध्ये आवडता खेळाडू. एक खेळाडू म्हणजे कुडाळ तालुक्याचं सांगताय की पूर्ण पुढे जिल्ह्याचं, एक जिल्ह्यातील एक लिजेंड खेळाडू कोणताही जो तुम्हाला आवडतो? खूप कठीण आहे, खूप मोठी लिस्ट आहे सर. एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याला खराब वाटणार. बट मी राहतो कुडाळमध्ये, तर मी कुडाळचाच कोणतरी एक सिलेक्ट करेन. त्यामुळे बाकीच्यांनी जसं किशोर शेलटकर. नक्कीच. कुडाळातील एक असा गोलंदाज जो गोलंदाज बरीच वर्ष सगळ्यांच्या मनावर राज्य करून आहे. बरेच गोलंदाज आहेत कुडाळमध्ये. पुन्हा स्पेसिफिकली जर असं नाव घ्यायला गेलो तर संतोष शेलटकर आहेत, त्या टाइमला खेळायचे. शेटकरवाडी संघातील एक खेळाडू रुपेश जुरी, जो दीपक इलेव्हनच्या संघामध्ये खेळत होता. बरीच वर्ष त्या खेळाडूने दीपक इलेव्हन संघ असू दे, शेटकरवाडी संघ असू दे, किंवा एव्हन कुडाळचा जो मुख्य संघ असायचा तो हँडल करायचा. तोही सध्या क्रिकेटच्या क्षेत्रापासून लांब पाहायला मिळतो. हा सर, थोडं पर्सनल जबाबदारी येतात, कामं असतात, आणि एज फॅक्टर पण असतो ना सर. हा नाही म्हटला तरी तो रुपेश जुरी आता माझ्यापेक्षा पण मोठा आहे. म्हणजे ते त्या टाइमला खेळायच्या टाइमला तो खूप त्यावेळी खेळायचे ते बक्का आणि उमेर. बक्का आणि उमेर यांची तुलना कोणाशीच करता येणार नाही, कारण बक्का आणि उमेरचा खेळ त्यावेळी आम्ही 12th मॅन म्हणून स्वतः बघितलेला आहे, खेळायचो यंग बॉईज मध्ये. तर तेव्हा बक्का किंवा उमेर मैदानाच्या अशा कोणामध्ये 6 मारायचे, जिकडे षटकार पहिल्यांदा आपल्या कुडाळ स्कूलची मैदानावर पण ती काऊ कॉर्नरची षटकार एवढी लांब असायची. शाळेतनं हे खेळायचे, हे आपली टीम मधून खेळायचे, किंवा हे स्पेशली यंग बॉईज मधून खेळायचे. किशोर शेलटकर यांना बोलवायचा, बक्का आणि उमेरला. यांची मॅच असली की आम्ही स्कूल बंक करून यायचो, आणि रिसेस मध्ये आलो की परत स्कूलला जायचो नाही. म्हणजे त्यापासून क्रिकेटची आवड होतीच, आणि हे लिजंड्स आम्ही बघितले. इव्हन किशोर शेलटकर, बंड्या बैरेला पण आम्ही बघितलं. तुमच्या पिंगुळी गावचा एक सुपुत्र जो यष्ट्यान मागे महेश गावडे, आता ते हयात नाहीयेत. त्यांचा खेळ मी कधी बघितला नाही, बट ऐकून विचार करा म्हणजे काय तो असेल लिजंड त्यावेळेचा होता. आता तो आपल्यात नाहीये, आणि चांगला मित्र होता माझा तो. जे जसे आता तुम्ही सांगितलं, उमेर असेल, बक्का असेल, महेश गावडे असेल, म्हणजे असे खूपच खेळाडू. त्यात अजूनही माझ्या म्हणजे ज्यांची फलंदाजी किंवा गोलंदाजी ही शैली, उमेश पाटकर आणि निलेश खांबल, नक्कीच दोन्ही लिजंड. निलेश खांबल तर आता मला वाटतं
लेदर खेळतोय आणि चांगल्या लेवलला खेळतोय त्याच्या कंपनीकडून, मुंबईत खेळतोय, असतो कॉन्टॅक्ट मध्ये असतो माझ्या. पण हे जे लिजेंडरी प्लेअर आहेत, उमेश पाटकर, त्याच्यानंतर कुणाल कुडाळकर म्हणून असायचा, धनेश पेडणेकर असायचा, मग ह्या लोकांनी तशी टीम तशी बांधली होती पिंगोळीची. आणि त्यांनी त्यांचा एक ओरा होता सर, जसा ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडिजचा ओरा होता तसा त्यांचा ओरा होता त्या टाइमला. आणि कुठेतरी आता आम्ही त्या मॅच करायचा प्रयत्न करतोय, बट आम्ही कुठेतरी इन टर्म्स ऑफ मनी कमी पडतोय. कारण आम्हाला स्पॉन्सर्स नाहीयेत सर, आमच्या टीमला आम्हाला स्पॉन्सर्स नाहीयेत. आम्ही आमच्या पैशानेच खेळतो. कधी सलीम भाई पैसे देतो, कधी अजू बांदेकर पैसे देतो, किंवा इतर कोणी. उत्तम पण आम्हाला खेळवतो नाही, पण दरवेळी आम्ही त्याच्याकडून डिमांड नाही करू शकत, कारण कंटिन्यू खेळणं म्हणजे त्या लेवलचा स्पॉन्सर्स पाहिजे. आम्ही स्पॉन्सर्समुळे कुठेतरी कमी पडतो. आणि एक मी सांगेन या तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून, क्रिकेट खेळणं म्हणजे झालं नाही. क्रिकेट म्हणजे एक जेंटलमॅन गेम आहे. तुम्हाला टायमिंग डिसिप्लिन पाहिजे. आमच्या टीमला टायमिंग डिसिप्लिन नाहीये. खूप वाईट वाटतं मला. मी खूप वेळा ओरडतो, बोलतो, कधी चिडतो बिडतो, पण नंतर मीच म्हणतो चला जाऊ दे ना. एवढं करून टायमिंगवर असतं ना सगळं, तर सगळं व्यवस्थित होतं. त्या बाबतीत मी नेरूळ संघाला मानेन. ती लोक टायमिंगच्या बाबतीत स्ट्रिक्ट आहे, बिफोर टाइम असतात मॅचला. आणि स्वामी गवसनी जी टुर्नामेंट स्टार्टिंग केलं टायमिंग, तेव्हापासून हे टायमिंगचं चालू. नाही तर पूर्वी असंच चालायचं, 10ची मॅच तर 11 वाजता निघायचे. तसं होत नाही. क्रिकेट एक जेंटलमॅन गेम आहे. काही गोष्टी हे पाळल्याच पाहिजे. डिसिप्लिन पाहिजे, मॅनर्स पाहिजे, आणि मेन म्हणजे सिनियर्सचं रिस्पेक्ट. तरच तो चांगला क्रिकेटर. नुसतं गेम आहे म्हणून क्रिकेटर होत नाही. म्हणजे नवीन नवीन होतकरू खेळाडू तुमच्या मार्गदर्शनाखाली असतील, किंवा अजून पिंगुळीतील बऱ्याच खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली ते खेळाडू तयार झाले. आमच्या वाडीत, म्हणजे माझ्या वाडीत, भुक्करवाडी वाडीत, आम्ही लिंगदेवता पिंगुळी नावाने खेळायचो. त्या वाडीत अंडरम खेळणारे जास्त पोरगे आहेत. ते अंडरम मध्ये 10 टुर्नामेंट खेळले तर 8 टुर्नामेंट 100% जिंकतात. असं नाही की ते खेळाडू क्रिकेट खेळायचे, बट ते खुला अंडरम खेळायचे. मग मीच त्यांच्या पाठी पडलो, यार थोडं ओरम खेळा, ओरम क्रिकेट खेळा. मग त्यामध्ये आता थोडाफार तरी मला यश मिळालं, कारण आपल्याकडलं विकी म्हणून एक दादर म्हणतो आम्ही त्याला प्रेमाने, तो एक बॉलर आहे. अजय बांदेकर, अजू बांदेकर याचा उल्लेख केला. अजू बांदेकर हा क्रिकेट वेडा पूर्वीपासून आता पण हात मोडला तरी खेळायला येतो. मीच सांगतो रे, कशाला एवढा रिस्क घेतोयस, कशाला एवढा डायव्ह मारतोयस, एवढा रिस्क घेऊ नकोस. आणि तो असतो टीम बांधण्यासाठी प्राथमिक. मला त्याचे फोन असतात आदल्या दिवशी, असं आहे तसं आहे, तर तो टीमसाठी करतो. तो टीम एफर्ट आहे. अजय बांदेकर आहे, सलीम आहे. त्यामुळे हे असल्यामुळे कसं एक आपुलकी राहते, एक बांधीलपणा राहतं. आपण टीमसाठी खेळतो, तिथे पैसा येत नाही. जेव्हा गावाचा संघ असतो तेव्हा पैसा येत नाही, तेव्हा आपलं जिंकायचं कसं हा इम्पॉर्टंट असतो. आणि त्याचबरोबर मी माझ्याशी बोललो प्रमाणे, तुम्हाला शिस्त पाहिजे. क्रिकेटमध्ये शिस्त नसेल तर आपला रिस्पेक्ट राहत नाही क्रिकेटमध्ये. शिस्त असेल तर कसं समोरचा संघ म्हणतो हा चांगले प्लेयर्स आहेत, चांगले आहेत. पण थोडं गेम कॅल्क्युलेशन होत नाहीये. कुठे गरज असेल तिथे चुकीचा फटका मारून आउट जाण्यात काही पॉईंट नाहीये. जर तुम्हाला बॉल टू रन करायचं असेल तर तुम्ही का रिस्क घेऊन शॉट खेळतात, आणि मग नवीन बॅट्समॅन येतो ज्यावर प्रेशर येतो. सिंगल डबल ढकला आणि शेवटच्या ओव्हरपर्यंत घेऊन जावा ना. मग प्रेशर समोरच्या टीमवर असतो. पण सोनू राणेचं बघायला गेलं तर मला तरी वाटतं सोनू राणे हा चांगला फिनिशर आहे. तुम्ही जर त्याला 2 ओव्हर पाठी खेळायला दिला आणि 30 रन काढ म्हटलं, तो काढू शकतो. सोनू राणे, आबा जळवी यांचं मी आवर्जून नाव घेतो, का कारण मी स्वतः बघितलेलं आहे त्यांना. त्या मॅच बद्दल बोलायचं गेलं तर मी त्या संघाचा भाग नव्हतो. मी घरी युट्यूब वरती मॅच बघितली, आणि आय थिंक 4 बॉलात त्या 3 बॉलात 16 पाहिजे होते, आणि यांनी ती मॅच जिंकली. काय होतंय सर, हे काही सर आपण म्हणतो, हे काही जे बॅट्समन आहेत, उझेल मुजावर म्हणा, किंवा सोनू राणे म्हणा, किंवा आबा जळवी म्हणा, ते हार्ड हिटर साठीच बनले. म्हणजे त्यांचा फिनिशरचा रोल आहे. त्यांना तुम्ही अप ती ऑर्डर प्रमोट नाही करू शकत. त्यांना सांगायचं तुम्ही 3 ओव्हर तुमच्याकडे आहे, तुम्ही 3 ओव्हरला 40 काढून द्या. बट जो मेजर रोल बनतो तो कुणाचा? सोहेल शेख, जोएल नाईक. जोएल नाईक मी तुम्हाला बोललो कॅल्क्युलेटेड खेळतो. सोहेल पण पॉवर प्लेचा चांगला युज करतो, चांगला खेळतो. बट तो गेम बिग गेम मध्ये थोडं कन्वर्ट करता येत नाही सोहेलला. तो स्वतः पण बोलला इंटरव्ह्यू मध्ये, मी एंड टाइमला विकेट टाकतो वगैरे. बट काय होतंय, मग आपण काय करतो, एक विकेट पडली, मग जो खाली जो जुन्या बॉलवर जो हिट करत असणारा फलंदाज जर वर जातो आणि चुकीचा फटका मारून जर आउट झाला, तर काय होतंय, पाठीचे 3-4 सिक्स बसणार असते स्लॉग ओव्हर मध्ये, ते तुमचं कमी होऊन जात आहे. ऑल इंडिया मधील म्हणजे आपल्या पूर्ण भारतभरातील बरेचसे टेनिस बॉल क्रिकेट खेळाडू आहेत. त्यातील आवडते खेळाडू बरेच खेळाडू सर आवडतात, बट खूपच जर तुम्ही म्हणालात की रिसेंटली मी क्रिकेट बघतो, तर मला आशिक अलीची बॉलिंग आवडतं, मला बॉलर म्हणून.
ऑलराऊंडर मध्ये नो डाऊट ओनली विजय पावले. बरीच वर्ष क्रिकेट खेळतोय. आणि बॅट्समन मध्ये तसेच बरेच बॅट्समन आहेत माझ्या रेंजमध्ये, पण सागर अली मला आवडतं, एक्सेप्शनल. अशी एखादी स्पर्धा, जी स्पर्धा आजपर्यंत तुम्हाला खेळता आली नाही आणि ती स्पर्धा खेळायची इच्छा होती. मांजरे. ती स्पर्धा तुम्हाला जिंकता नाही आली. छत्रपती चषक, जो सिंधुदुर्गातला जो आपण म्हणतो IPL म्हणायला हरकत नाही, ती मी जिंकलो नाहीये. सेमीपर्यंत येऊन 2दा हरलोय. TTM मी जिंकलो आहे, सावंतवाडी नगर असं जिंकलो आहे, इव्हन कणकवलीमध्ये पण मी जिंकलो आहे. छत्रपती जिंकायची आहे. जोपर्यंत क्रिकेट खेळतो तोपर्यंत ती जिंकायची आहे मला. मैदानाची एक गोष्ट म्हणजे विकेट जी बनवतो आपण, बऱ्याच वेळा आपण प्रॅक्टिस करताना शॉर्ट विकेटवर करत असतो किंवा लॉंग विकेटवर करत असतो. आणि मॅच वेळी आपण मॅचला गेलो की शॉर्ट विकेट्स असतात. तर मला असं वाटतं की आयोजकांनी क्रिकेटच्या नियमानुसार विकेट बनवली पाहिजे. स्टंप टू स्टंप 20 मीटर्स हा लेदरचा रूल आहे. 22 यार्ड्स, विकेट टू विकेट 20 मीटर्स असतो आणि 22 यार्ड्स आम्ही म्हणतो. तो एक स्टँडर्ड आहे क्रिकेट, तो तेवढंच बनलं पाहिजे मला तरी असं वाटतं, जेणेकरून बॅट्समनला पण फायदा आणि बॉलरला पण फायदा आहे. तर सध्या तुम्ही क्रिकेट कमी आणि पंचगिरी जास्त करताय. हा, थोडाफार सर मी फॉलो करतो. पंचगिरी एवढं पण जास्त नाही करत, पण थोडाफार फॉलो करतो. तर चांगलं वाटतं, आवड आहे क्रिकेट. आपल्या जिल्ह्यामध्ये MCA पास अंपायर तसे कोण नाहीये. MCA मान्यता अंपायर आहे, पण MCA पास झालेले अंपायर तसे कोण नाहीयेत आपल्या जिल्ह्यामध्ये. आणि मी MCA ची अंपायरिंगची एक्झामची तयारी करतोय, साइड बाय साइड अभ्यास करतोय. रूल्स लॉस वगैरे थोडं मी अभ्यासात आहे. धन्यवाद संदीप सर, तुम्ही या स्टुडिओमध्ये आलात. आमच्या प्रेक्षकांसोबत बऱ्याचशा आपल्या मैदानातील गप्पा असतील किंवा आयुष्यातील बरेचसे किस्से असतील शेअर केलात, त्याबद्दल तुमचा आधी मनपूर्वक धन्यवाद मानतो. धन्यवाद तुमचं पण मी मानतो. तुम्ही मला वेळ काढून इथे बोलावलात आणि तुमच्याशी मला बोलायला ऑपॉर्च्युनिटी मिळाली. थँक्यू. आणि थँक्यू टू ऑल व्ह्यूअर्स.